कशाला स्वतःचा तमाशा करतेय? पण खरं सांगू का, मी ते रील्स का केलं होतं, पण त्या काही कारणांमुळे मी ते नाही म्हटलं. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. मी आयुष्यभर त्या नात्यामध्ये गुरफटून घेऊन ना, स्वतःला किती छान ना, त्यापेक्षा त्या व्यक्तीला मोकळं केलेलं आणि स्वतःही मोकळं झालेलं. मला माझ्या ब्लॉगमध्ये काय-काय बघायला आवडेल? तुम्ही मला सांगा, कमेंट करा, डीएम करा. नमस्कार, मी सुषमा जयवंत तुम्हा सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. मी माझ्या ना आयुष्याच्या जर्नीचे काही व्हिडिओज तुम्हाला पाठवले होते YouTubeवर, Instaला, Facebookला. तर काही निगेटिव्ह कमेंट्स आल्या, काही पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या. काही जण बोलतात, "तू खोटं बोलतेयस." काही जण बोलतात, "कशाला स्वतःचा तमाशा करतेय?" पण खरं सांगू का, मी ते रील्स का टाकले, ते व्हिडिओज का टाकलेत? अनेक मुलींचे डिव्होर्स होतात, अनेक मुलांचे डिव्होर्स होतात. त्यांना असं वाटतं, की डिव्होर्स झालाय ना, आता आपलं आयुष्य संपलं. आपल्याला कोणताही राइट पार्टनर भेटणार नाही आयुष्यात. आपलं आयुष्यातही असंच आहे खडतर. तर ते तसं नसतं, हे सांगण्यासाठी तो रील आहे. तो व्हिडिओ स्पेशली त्याच्यासाठी बनवला गेला आहे. आणि राहिला प्रश्न आमच्या नात्याचा. हो, 2012 मध्ये कुणालने मला प्रपोज केलं होतं, पण त्या काही कारणांमुळे मी ते नाही म्हटलं. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. मी एक नात्यामध्ये होते आणि ते नातं आमचं वर्क नाही झालं. कुठलंही नातं वर्क होत नाही, तेव्हा तो व्यक्ती टॉक्सिक असतो का? तर मी म्हणते कधीच कोणता व्यक्ती टॉक्सिक नसतो. ते नातं टॉक्सिक असतं. ते विचार टॉक्सिक असतात. मग तो मुलगा असो किंवा मुलगी. डिव्होर्स कोणीही आनंदाने घेत नाही. पण एकदा झाल्यानंतर आयुष्याकडे पॉझिटिव्ह बघणं खूप गरजेचं असतं. जेव्हा मी निर्णय घेतला डिव्होर्सचा मी खुश होते आणि आज गळ्यात मी खूप खुश आहे. आणि सिरियसली सांगते, डिव्होर्स हे एक जर तुमचं रिलेशन टॉक्सिक असेल, तर ते खूप चांगलं आहे, की तुम्ही डिव्होर्स घेताय. काही जण ना आयुष्यभर त्या नात्यामध्ये गुरफटून घेऊन ना स्वतःलाही त्रास करतात आणि समोरच्यालाही त्रास देतात. किती छान ना, त्यापेक्षा त्या व्यक्तीला मोकळं केलेलं आणि स्वतःही मोकळं झालेलं. असंच आम्ही दोघांनी खूप छान निर्णय घेतला. हो, आम्हाला दोघांनाही स्वतःवर विश्वास अजिबात नव्हता, की लग्न पुन्हा करणं योग्य आहे का? एक राइट पार्टनर भेटेल का? आणि फॉर्च्युनेटली आम्हाला एक राइट पार्टनर भेटला. तर हाच मेसेज मला सगळ्या इतर माणसांना द्यायचा आहे, बायकांना द्यायचा आहे, की हो, चांगला पार्टनर भेटू शकतो. थोडा वेळ द्या स्वतःला सुद्धा आणि समोरच्याला सुद्धा आणि वेळेला पण वेळ द्या. तर युनिव्हर्सने तुमच्यासाठी कोण ना कोणतरी जोडीदार बनवलेला असतोच. तुमचं काय मत आहे, हे मला मॅटर करतं. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं सुद्धा असतं. पण जेन्युइनली मी शूट करत असते त्याच्यामुळे मला ते जमत नाही बऱ्याच वेळा. आणि जेव्हा मी वाचते, ती असते रात्रीची वेळ 11:30 आणि 12. त्याच्यामुळे मला बऱ्याच जणांना रिप्लाय करता नाही आला. त्यासाठी खूप खूप मनापासून सॉरी. ज्या निगेटिव्ह कमेंट्स आल्या त्यांना मी स्पेशली इग्नोर केले. कारण त्या कमेंट्सने काही साध्य नाही होणार आहे. जर काही पॉझिटिव्ह क्वेशन्स असते, तर ऐकायलाही मजा आली असती आणि उत्तर द्यायलाही आवडली असती. त्यातल्या काही जणांनी डीएम केले आहेत, ते खूप छान आहेत, की "ताई, आम्ही अशा रिलेशनशिपमध्ये आहोत. त्यालाही त्रास होतोय, आम्हालाही त्रास होतोय, काय करायचं?" म्हणजे दोघं जर एकत्र राहून त्रासच होणार असेल आणि त्याचा त्रास आणि कसं असतं माहितीये का बेसिकली, एक डिव्होर्स जेव्हा होतो ना, त्याच्या आधी जे टॉक्सिक रिलेशनशिप ज्यांचं असतं, तुम्हाला वाटतं की तुम्हाला आणि मलाच त्रास आहे, अजिबात नाही. आपल्या आजूबाजूला आपले आई-वडील, आपले भावंड ह्या सगळ्यांनाही त्या गोष्टीचा खूप जास्त त्रास होत असतो. मग त्यापेक्षा एक चांगला निर्णय घेऊन अगदी म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये तुम्ही डिव्होर्स घेऊ शकता. बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुमचा एक्स पार्टनर दोघांचाही आमच्या समोर आला. पहिला म्हणजे आमचा रील बनवण्याचं जे इंटेन्शन आहे. आमचे पार्टनर कोण होते? काय करतायत? चांगले आहेत की वाईट आहेत? याच्यावर डिस्कशनच नव्हतं. एक रिलेशनशिप टॉक्सिक होतं, जे आम्ही ब्रेक केलं. तो व्यक्ती किंवा ती मुलगी त्यांच्या लाईफमध्ये सुखी आहे आणि आम्ही आमच्या लाईफमध्ये सुखी आहोत. पुन्हा एकदा सांगते, की माझा रील आणि तो व्हिडिओ बनवण्याचं इंटेन्शन इतकंच आहे, की आमच्यासारखे अनेक जण आहेत, जे त्यांच्या डिव्होर्स नंतर खुश नाहीयेत. त्यांना असं वाटतं, की आयुष्य आयुष्य संपलं. याच्यानंतर काहीच नाही. तर असं काहीही नसतं. आयुष्य खूप सुंदर आहे. जगता यायलाच हवं आणि आपल्याला एक उत्तम पार्टनर मिळू शकतो, भेटू शकतो आपल्या आयुष्यात. तर तो मला भेटला, तुम्हाला सुद्धा भेटेल. हार मानू नका. हेच म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, काही प्रश्नांची उत्तरं मी नाही देऊ शकत, कारण आम्हाला लीगल काही गोष्टी आम्ही साइन केलेल्या असतात. त्याच्यामुळे काही गोष्टी आम्ही रिव्हील नाही करू शकत. सो त्याच्यासाठी खूप, खूप, खूप मनापासून माफी
आयुष्यात आणि आयुष्य खूप सुंदर आहे हो. जगा ना बिनधास्त. काय टेन्शन आहे? आणि तुम्ही काय कमेंट्स करता? निगेटिव्ह कमेंट्स म्हणजे इतक्या घाणेरड्या. त्याने काय साध्य होणार? त्यातून फक्त जे काही दिसणार ते तुम्ही दिसणार आहात. हे बघा, एक प्रॅक्टिकल नोट मी तुम्हाला ओळखत नाही. आपण Instagramवर बोलतो, हसतो, खेळतो. काही क्षणासाठी येतो आनंद स्प्रेड करायला. ना की कुणाचं कॅरेक्टर काय आहे, तुम्ही नको-नको ते एलिगेशन्स करता. व्हिच इस रिअली सॅड. एका ठिकाणी मराठी माणूस म्हणून आपण एक छान काहीतरी कल्पना करतो आणि मराठी माणूसच जेव्हा असा बोलतो, तर खूप वाईट वाटतं. सो तुम्ही असे कमेंट्स करताय, जर तुम्हाला आनंद मिळत असेल, तर कृपया करत राहा. आम्ही वाचत जाऊ आणि त्याचा आनंद आम्ही सुद्धा घेऊ. तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके. आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहोत. तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी राहा. काही जण बोलतात, "कोण आहेस तू? काय सिद्ध करायचंय? 1 नाही 10 लग्न कर." माझं रील बनवण्याचं इंटेन्शन समजा. तुमच्या आजूबाजूलाही असे अनेक कपल्स असतील, असे अनेक मुली असतील, त्यांचे डिव्होर्स झाले असतील. कारण रिॲलिटी अशी आहे की 10 पैकी 8 जणांचे डिव्होर्स होतात. खूप त्रासात असतात ती लोकं. तेव्हा आता ह्याचं प्रमाण खूप वाढलंय. हे सिंगल राहून, सिंगलपेक्षाही आयुष्यात एक जोडीदार असणं किती महत्वाचं आहे आणि तो भेटू शकतो. हा एक छान संदेश आहे माझ्या व्हिडिओजमधून. जर तो तुम्हाला घेता आला तर मला आनंदच आहे आणि नाही घेता आला तरी माझा तुम्हाला श्रीस्वामी. मी काय म्हणते, तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये काय-काय बघायला आवडेल? तुम्ही मला सांगा, कमेंट करा, डीएम करा. आम्ही तुमच्याशी कनेक्ट होऊ आणि तुम्हाला जे पाहायचं असेल, रेस्टॉरंट म्हणा, रिसॉर्ट्स म्हणा, आम्ही ते तुम्हाला सगळं दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. ओके? बाय. काळजी घ्या, शांत राहा, खुश राहा, मजा करा. श्री स्वामी समर्थ.